मालवणी पद्धतीचा खेकड्याचा रस्सा बनवण्यासाठी मी इथे मार्केटमधून मोठे असे खेकडे घेऊन आले आणि ते ना पाण्याने आधी स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर त्याचे डेंगे आणि जो मागचा आणि जो पुढचा भाग आहे तो काढून टाकला. त्यानंतर त्याची जी कवटी आहे ती कवटी खेचून काढली आणि त्यामध्ये जी घाण असते ती साफ केली. केसासारखे भाग असतात ते काढून टाकायचे आणि पुढे आणि मागे काही त्याचे भाग असतात तेही काढून टाकायचे. त्यानंतर ब्रशने स्वच्छ करून घ्यायचं. मी आता इथे ही दुसरी घेतली आहे तर त्याच्यामध्ये ही पिवळी दिसतात ती अंडी आहे. तर सगळे खेकडे स्वच्छ करून झाले. आता इथे एका पातेल्यामध्ये त्याचं वाटण करण्यासाठी तेल घातलं, काही खडे गरम मसाले घातले. आता हे मसाले चांगले तेलावर परतून घ्यायचे. त्यामध्ये आलं, लसूण आणि उभा चिरलेला कांदा घालायचा. हा कांदा आणि लसूण वगैरे चांगलं लालसर भाजलं की त्याच्यामध्ये ताजं ओलं खोबरं घालायचं. तेही चांगलं अर्धवट भाजून घ्यायचं लाल होईपर्यंत. त्यामध्ये सुकं खोबरं घालायचं. सुकं खोबरंही भाजलं की त्याच्यामध्ये बेडगी मिरची घालायची. मी ते 2 बेडगी मिरची घातली आणि तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर तीही घाला. त्यामुळे वाटणाला खूप छान चव येते. आता हे झाल्यावर थंड करायला ठेवायचं गॅस बंद करून. दुसरीकडे इथे पातेलं ठेवून थोडंसं तेल घातलं. त्याच्यामध्ये ठेचलेलं लसूण, पाव चमचा हिंग आणि आपण जे फेंगडे आणि डेंगे धुवून घेतले ते त्याच्यामध्ये घालून तेलावर चांगले परतून घ्यायचे. चांगले परतले की त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची. घरगुती मसाला घालायचा. मी इथे मालवणी मसाला घातला आणि 1 चमचा बेडगी मिरची पावडर घातली आहे आणि 1 चमचा धने पावडर घातली. आता हे सगळे मसाले त्या खेकड्यांना, पेंदे आणि जे डेंगे घातले त्यांना चांगलं लावून घ्यायचं. ह्याच्यामध्ये जर अंडी असतील खेकड्यांची तर ती घालायची आणि पाणी घालून 10 मिनटं चांगले मीडियम गॅसवर वाफ आणायला ठेवायची. इथे मी वाटणही वाटून घेतलं आणि त्याचे जे फेंगडे आहेत ते वाटून एका चाळणीमध्ये चाळून घ्यायचं आणि जो चोथा येतो तो चोथा मात्र फेकून द्यायचा. आता इथे चांगली वाफ आलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलं ते वाटण जसं घट्ट पातळ हवं तसं घालायचं आणि पाणी घालून थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं. त्याच्यानंतर इथे चवीनुसार मीठ घातलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे फेंगडे वाटून घेतले ते घालायचे. पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून 10 मिनटं उकळवून घ्यायचं आणि 10 मिनटानंतर आपलं हे मालवणी पद्धतीचं झणझणीत असं खेकड्याचा रस्सा इथे तयार झाला.